निखिल कामानिमित्ताने गुजरातला जात होता. तसं तर तो नेहमीच ट्रेनचा प्रवास करायचा. पण आज अचानक कामासाठी गुजरातला जाणं झालं होतं. त्यामुळे तो बसनेच प्रवास करू लागला. त्याने तिकीट काढलं तेव्हा अचानक त्याची नजर त्याच्या घटस्फोटित बायको शोभनावर गेली. ती साधारण ड्रेसमध्ये होती. गळ्यात मंगळसूत्र नव्हतं की हातात बांगड्या नव्हत्या. ती कोणत्यातरी विचारात हरवलेली वाटत होती. आज कितीतरी वर्षानंतर तो तिला पाहत होता. तिच्याकडे पाहून निखिलला समजलं की तिचं सुद्धा आपल्यासारखंच लग्न झालेलं नाही. ती सुद्धा अजूनही माझ्यासारखीच एकटी आहे. निखिल बराच वेळ तिच्याकडे पाहत होता. ती पलीकडील सीटवर खिडकीजवळ बसली होती. काही वेळाने तिचंही नजर निखिलवर पडली. पण तिने नजर चुकवत पुन्हा मान खिडकीकडे वळवली. तेव्हा निखिलने विचार केला की तिच्यासोबत जाऊन बोलावं. यासाठी तो तिच्या साईडला बसणाऱ्या व्यक्तीला त्याने आपल्या जागेवर बसण्याची विनंती केली. आणि मग निखिल शोभनाच्या जवळच्याच सीटवर जाऊन बसला. ते पाहून शोभनाला थोडं अवघडल्यासारखं झालं. बऱ्याच वेळ ती खिडकीतून बाहेर बघत होती. काही वेळाने मग निखिलनेच पुढाकार घेत शोभनाला विचारलं की तू कशी आहेस? शोभना नजर न मिळवताच कमी आवाजात खिडकीकडे बघतच उत्तर दिलं, मी ठीक आहे. आणि तुम्ही कसे आहात? तर निखिल म्हणाला, मी पण ठीक आहे. कामानिमित्त गुजरातला जात आहे. आता स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे. तसं तर मी नेहमी बुकिंग करून ट्रेननंच प्रवास करतो. पण आज अचानक तिकडे जाण्याचं ठरलं आहे. त्यामुळे मग बसने प्रवास करावा लागत आहे. पण तू कुठे जात आहेस? ती म्हणाली, मी पण गुजरातला जात आहे. बाबांची तब्येत ठीक नाही आहे. ते मोठ्या दीदीकडेच राहतात. त्यामुळे त्यांना बघण्यासाठी जात आहे. आईसुद्धा तेथेच आहे. हो का? बरं ठीक आहे, निखिल बोलतो. आणि मग त्यानंतर काही वेळ दोघेही शांत बसलेले असतात. कोणीच काहीच बोलत नाही. मात्र निखिलला खूप काही बोलायचं असतं. पण तो भीतीने काहीच बोलू शकत नाही. दोघेही गप्पच असतात. मग निखिल थोडं मन घट्ट करून म्हणाला, एक गोष्ट विचारू का? तेव्हा शोभना मान डोलावून हो बोलली. तू आतापर्यंत लग्न का केलं नाहीस? ती काही बोलली नाही. आणि निखिलने देखील पुन्हा काही विचारलं नाही. त्यानंतर शोभना तोच प्रश्न निखिलला करते की तुम्ही लग्न केलं का? आणि नसेल केलं तर मग का केलं नाही? निखिलने काही न बोलता मान हलवून नाही असं सांगितलं. त्यानंतर मात्र बराच वेळ दोघेही गप्प होते. एकमेकांच्या विचारात हरवून गेले होते. जणू काही एकमेकांना समजून घेत होते. जणू काही ते पहिल्यांदाच भेटले होते. इतक्यात एक भेळवाला आला. त्याला पाहून निखिल म्हणाला, भेळ खाशील का? शोभनाने नकारार्थी मान हलवली. तेव्हा निखिल विनंती करत म्हणतो की खाऊन बघ, तुझ्यासोबत मीही खाईन. मला माहिती आहे तुला अशी भेळ खूप आवडते. हे ऐकताच तिच्या डोळ्यात थोडे अश्रू आले. त्याचवेळी निखिलला जाणवलं की ती आपल्या डोळ्यातील अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करत होती. ती त्याच्यासोबत 4 वर्ष होती आणि जेव्हा ती अश्रू थांबवायचा प्रयत्न करायची तेव्हा ती अशीच हसायची. डोळ्यातील अश्रूंना आतमध्ये दाबून ठेवायची. कधी मोकळेपणाने रडायची नाही. व त्याच वेळेस निखिल भेळवाल्याकडे बघत असताना तिने पटकन आपले अश्रू पुसले. नंतर ती सहजपणे म्हणाली, एक अट असेल तरच खाईन. निखिल म्हणाला, काय अट आहे? ती म्हणाली, पैसे मी देईन. हो ठीक आहे, तूच दिले तरी चालेल. शोभनाने 2 भेळची प्लेट घेतली आणि एक भेळ निखिलला देत म्हणाली, आता मीही कमवते आहे. एका चांगल्या कंपनीत कामाला आहे. पॅकेजसुद्धा चांगलं आहे. तेव्हा निखिल बोलतो, पण तुला तर मी घटस्फोटाच्या वेळी कोर्टाच्या आदेशाने एक ठराविक रक्कम देऊ केली होती. आणि जर त्यावेळी तू ते घेतले असतेस तर एव्हाना स्वतःचं काहीतरी चालू केलं असतंस. पण तू खूप स्वाभिमानी आहेस. घटस्फोटानंतर तुला माझे पैसे घेणे बरोबर वाटले नाही. पण खरं सांगू का? आजकालच्या जगात पैशाशिवाय काही होत नाही. पैसे असतील तर माणूस काहीही करू शकतो. स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. स्वावलंबी बनतो. ती हसून म्हणाली, पण मी तेव्हा ते पैसे घेतले असते तर माझ्या स्वाभिमानाला काय उत्तर दिलं असतं? माझा स्वाभिमान असं करण्यास कधीच परवानगी देणार नाही. आणि माझं मन मला सांगतं की ज्या व्यक्तीला सोडून आलेस त्याच्यावरच अवलंबून आहेस त्यानेच मला अजून त्रास झाला असता. निखिल बोलतो,
तू खूप चांगली आहेस, निरागस आहेस, निस्वार्थी आहेस. पण मीच कमनशिबी ठरलो, तुला ओळखूच शकलो नाही. आणि तुझा चांगुलपणा मला घटस्फोट झाल्यावर कळला. तोपर्यंत आयुष्य खूप पुढे निघून गेलं होतं. तुला विश्वास बसणार नाही, पण मी खूप बदललो आहे. आता कोणतेही व्यसन मी करत नाही. कोणाशीही भांडण, वादविवाद किंवा आता रागावत देखील नाही. कोणालाही कमीपणा दाखवण्याचा किंवा स्वतःला श्रेष्ठ समजण्याचा प्रयत्न मी करत नाही. ज्या व्यक्तीला तू ओळखत होतीस तसा आता मी राहिलो नाही. मी पूर्णपणे बदललो आहे. जो तुला खूप वाईट वाटायचा तसा आता मी नाही. तेव्हा ती उदास हो म्हणाली. पण आता काय उपयोग? जेव्हा मी सांगायची तेव्हा तुम्ही एकदाही माझा एकही गोष्ट ऐकत नव्हता. मी तुम्हाला सांगण्याचा, समजवण्याचा किती प्रयत्न केला, पण कशाचाच काहीच फरक पडला नाही. आणि त्यामुळेच आपल्याला वेगळं व्हावं लागलं. तुमच्यामुळेच मी नेहमीच तणावात असायचे. सतत मनावर दडपण असायचं. मानसिक त्रास खूप झाला आणि शारीरिकसुद्धा. याच तणावामुळे माझा गर्भपात झाला. नाहीतर आज माझ्याजवळ माझं बाळ असतं. मला आई पण अनुभवता आलं असतं. मला त्याचे लाड कौतुक करता आले असते. असं बोलून ती रडू लागली. बाळाचा विषय कळल्यावर निघाल्यावर निखिलच्याही डोळ्यात पटकन पाणी आलं. पण तो पुरुष होता म्हणून अश्रूंना पापण्यांपलीकडे जाण्यापूर्वीच त्याने रोखलं आणि म्हणाला, हो, हे सर्व माझ्यामुळेच झालं आहे. तेव्हा मी चांगला वागलो असतो, तुझी काळजी घेतली असती तर आज आपलेही कुटुंब पूर्ण झालं असतं. आणि म्हणूनच कधीकधी वाटतं मी खूप वाईट माणूस आहे. मी कधीच नात्याची कदर केली नाही. मी कधीच तुला ओळखू शकलो नाही. तू खूप काही केलंस माझ्यासाठी, नेहमीच. पण मी मात्र नेहमी कमी पडलो तुझ्यासाठी. तुझ्यासाठी मला कधीच काही करता आलं नाही आणि आज त्याची शिक्षा भोगत आहे. पूर्णपणे मी एकटा पडलो आहे आणि आता आईसुद्धा या जगात नाही. त्यामुळे कोणीच विचारत नाही. मायेचा हात पाठीवरून कोणी फिरवत नाही. माझ्या असण्या किंवा नसण्याचा कोणालाच फरक पडत नाही. खूप त्रास होतो या सर्व गोष्टींचा. म्हणून मी आता स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवून घेतलं आहे. आई गेल्याचं ऐकून शोभनाला देखील खूप वाईट वाटलं. ती म्हणाली, आई तर चांगल्या अवस्थेत होत्या. मग असं अचानक त्यांना काय झालं? आता निखिल भावनिक होऊन आपले अश्रू थांबवू शकला नाही. तो रडतच म्हणाला, ती तुझी रोज आठवण काढत होती. म्हणायची, सूनबाईला परत घेऊन ये, सर्व काही ठीक होईल. माझं एकटेपण तिला पाहवत नव्हतं. पण मी तिला कसं सांगू? घटस्फोटानंतर ती घरी परत येऊ शकत नाही. दोघेही पुन्हा एकदा शांत बसले. पण मनात विचारांनी थैमान घातलं होतं. काही वेळातच गुजरात जवळ येणार होतं. म्हणून निखिल म्हणाला, परत कधी जाणार आहेस? शोभना म्हणाली, 2 दिवस येथेच थांबणार आहे. परवा सकाळच्या गाडीने परत जाईन. ती पुढे जाण्यास उभी राहिली. निखिलही उभा राहिला आणि त्याने विचारलं, किती वाजताची गाडी पकडणार आहेस? सकाळी लवकरच निघेन, असं बोलत ती गाडीतून खाली उतरत होती. निखिलसुद्धा तिच्या मागूनच खाली उतरला आणि म्हणाला, जर मी गाडीचे 2 तिकीट काढलं तर मला माहिती आहे तू माझ्यासोबत येणार नाहीस. पण मी तुझ्याबरोबर प्रवास करू इच्छितो. परवा किती वाजता येशील? शोभना ऑटोमध्ये बसताना म्हणाली, सकाळी 7 वाजता येथे भेटू. मग ऑटोमधून शोभना निघून गेली. निखिल एका दिवसासाठी गुजरातला आला होता, पण शोभनाची भेट झाली होती. त्यांच्यात चांगलं बोलणंसुद्धा झालं होतं. म्हणून त्याने अजून 1 दिवस तेथेच राहण्याचे ठरवले. त्याने आपल्या व्यवसायाचे काम पूर्ण केले आणि 2 दिवसानंतर त्याच दिवशी सकाळी लवकरच निखिल शोभनाच्या आधीच सकाळी 6 वाजता स्टेशनवर पोहोचला. शोभनाला मात्र यायला वेळ झाला होता. ती स्टेशनवर पोहोचली आणि म्हणाली, तुम्ही अजूनही येतेच आहात? मी तर समजत होते की तुम्ही निघून गेला असाल. नाही, अजून गाडी यायला वेळ आहे. आज गाडी लेट आहे. आज तब्येत कशी आहे बाबांची? हो, एकदम ठीक आहे. त्यामुळे मलाही बरं वाटतं. अजून गाडी यायला वेळ आहे, तर आपण चहा नाश्ता करूयात का? पण पैसे मी देईन, म्हणजे हिशोब बरोबर होईल. असं ऐकताच ती हसली. ती जेव्हा जेव्हा हसायची तेव्हा निखिलची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळून राहायची. नंतर दोघांनी चहा नाश्ता केला. काही वेळाने गाडी आली. ते दोघेही गाडीत बसले आणि पुन्हा एक नवीन प्रवास सुरू झाला. पण या प्रवासात काहीतरी खास होतं. निखिल काहीतरी बोलण्यासाठी आतुर होता आणि कदाचित शोभना देखील काहीतरी ऐकण्यास आतुर असेल.
पण निखिलला भीती वाटत होती की ती नकार देईल की काय. बोललेलं तो पाहत होता की शोभना आज खूपच सुंदर दिसत होती. खिडकीतून येणाऱ्या थंड छान वाऱ्याची झुळूक तिच्या चेहऱ्यावर येत होती. ती प्रसन्न निरागस दिसत होती. तिला असं पाहून निखिलच्या मनात विचार आला की हीच स्त्री कधी काळी त्याच्या आयुष्याचा भाग होती, त्याची पत्नी होती, पण तो तिला सांभाळून ठेवू शकला नाही, तिची कदर करू शकला नाही. निखिलच्या विचारात हरवलेल्या अस्वस्थतेचा शोभनाला देखील काही माहिती नव्हतं. ती म्हणाली, काय झालं, तुम्ही इतके गप्प का आहात? मित्र म्हणून का होईना, पण काहीतरी बोला. तेव्हा निखिल म्हणाला, मला मैत्री नको आहे. शोभना आश्चर्याने म्हणाली, मग माझ्यासोबत प्रवास करण्यासाठी इतके उतावळ का होता? तुम्हालाच एकत्र प्रवास करायचा होता ना? तेव्हा निखिल म्हणाला, हो, मला तुझ्यासोबत जीवन प्रवास करायचा आहे. मला तुझी साथ कायमसाठी हवी आहे. जन्मोजन्मीसाठी माझ्यासोबत हसायला, माझ्यासोबत रडायला आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण वाटून घ्यायला मला तुझी सोबत हवी आहे. हे सर्व तो इतक्या घाईने बोलला की शोभना फक्त त्याच्याकडे पाहतच राहिली. तो पुढे म्हणाला, मी चुकीचा होतो, तुझी कदर करू शकलो नाही, तुला ओळखण्यात चूक झाली. पण तू मला सोडून गेल्यानंतर मला माझ्या चुकांची जाणीव झाली. मला माफ कर, असं म्हणत तो रडू लागला. शोभना फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. निखिलने तिचे हात पकडले आणि म्हणाला, मला माफ कर, मी वचन देतो, कधीही यापुढे तुझ्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत. तू सांगशील तेच करीन, पण कृपया परत ये, मला माफ कर. त्यावर शोभना म्हणाली, मला माहिती होतं तुम्ही हेच कराल. मी कालच ठरवलं होतं की आता एकटे चालण्याचे दिवस संपलेत. माझा सहप्रवासी परत आलाय. आता पुढचा प्रवास त्याच्यासोबत करायचा. एकटी चालून खूप मी थकली आहे. असं बोलत ती आपले अश्रू लपवू लागली. तेव्हा निखिल म्हणाला, मला माहिती आहे, जेव्हा तुझे मन रडण्यास असते तेव्हा तुझ्या अश्रूंना तू असं थांबवतेस. पण आता तुझे अश्रू थांबू नकोस, त्यांना वाहू दे. तुझं मन हलकं होईल. हे ऐकताच शोभनाचा संयम सुटला. ती जोरजोराने रडू लागली. त्यामुळे गाडीतील सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागले. पण त्या क्षणी तिने कोणाचीही पर्वा केली नाही. ती निखिलच्या खांद्यावर डोके ठेवून रडत राहिली. काही वेळानंतर शोभनाचे गाव आले. गाडी काही क्षण थांबली आणि पुन्हा सुरू झाली. शोभनाला आता तिथे उतरायचं नव्हतं. तिच्या आयुष्यात एक नवीन प्रवास सुरू झाला होता. आता तिचे ठिकाण तिचे माहेर नव्हते, तर तिचे सासरचे घर होते, जे वर्षानुवर्ष तिच्या परत येण्याची वाट पाहत होते. तिचा आता जीवनप्रवास तिच्या जोडीदाराच्या साथीने पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेला होता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.